इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। कल्याण शहरातील प्रसिद्ध रामदेव हॉटेल पुन्हा एकदा चर्चेत आले आहे। काही दिवसांपूर्वी एका ग्राहकाच्या जेवणामध्ये लोखंडाचा तुकडा आढळल्याची घटना ताजी असतानाच आता पुन्हा एकदा फ्राईड राईसमध्ये झुरळ आढळल्याने ग्राहकांमध्ये संताप व्यक्त होत आहे। मुंबई महापालिकेत उच्च पदावर कार्यरत निकिता जाधव या कल्याणच्या रामदेव हॉटेलमध्ये पार्सल घ्यायला गेल्या होत्या। पार्सल घेऊन निकिता या घरी गेल्या। घरी त्यांची मुलगी फ्राईड राईस खात असताना त्यामध्ये झुरळ आढळले। धक्कादायक बाब म्हणजे तो फ्राईड राईस त्यांच्या मुलांनी खाल्ला आहे। मुलांना काही झाले तर त्याला जबाबदार कोण असा सवाल उपस्थित केला आहे। या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात येणार आल्याची माहिती जाधव यांनी दिली आहे। सलग घडणाऱ्या घटनांमुळे रामदेव हॉटेलच्या स्वच्छता व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे। हाँ, मी निकिता जाधव, मी BMC मध्ये कामाला आहे। मी इकडे आली होती पार्सल घ्यायला, तर मी कॉम्बिनेशन फ्राईड राईस मागवला, तर त्याच्यामध्ये कॉकरोच मिळाला। त्याच्यामध्ये माझ्या दोन्ही म्हणजे माझ्या मुलींनी खाल्लं ते, आणि जेव्हा खात होते ना तेव्हा बघितलं की बाबा ह्याच्यात कॉकरोच निघालं। मी ते डब्बा पॅक केला आणि मग इथे आणलं। या संदर्भात तुम्ही बोलला होता? हो, त्यांच्याशी बोललो। काय बोलले ते? म्हणाले की काहीतरी रिप्लेसमेंट करतो वगैरे वगैरे वगैरे। या संदर्भात तुम्ही पोलीस स्टेशनवर तक्रार करणार? हो। तर काय म्हणणं मॅडम, एवढा मोठा हॉटेल आहे आणि हां, एवढा मोठा हॉटेल आहे, त्याच्यामध्ये ही निग्लिजन्सी अजिबात खपवली जाणार नाही। आणि आम्ही इथे प्रत्येक वेळेस आता ब्लाइंडली त्यांच्यावरती विश्वास करतो की बाबा हां चला चांगलं आहे, मोठं हॉटेल आहे, व्यवस्थित मिळणार की काय, काहीच नाही त्याच्यामध्ये। हे कॉकरोच मिळणं अजिबात नाही।